एक मोठी बातमी येते हेमंत पाटलांसंदर्भातली बातमी आहे। हिंगोलीतून हेमंत पाटलांचा पत्ता कट झालेला आहे अशी चर्चा होतीच। हेमंत पाटील भेटायलाही आले होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना, मात्र हिंगोलीतून बाबूराव कदम यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे। शिवसेनेने हिंगोलीतला उमेदवार बदललेला आहे। आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांना विचारूया। उदय, हे होईल असं वाटतच होतं, शंका होती, चर्चा होती, हेमंत पाटलांचा पत्ता कट झालाय, काय सांगाल? उदय, हेमंत पाटील यांचा पत्ता अखेर कट झाल्याची माहिती मिळते आहे। हिंगोली लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार कोण असतील या संदर्भात प्रश्नचिन्ह जे आहे ते उपस्थित केलं जात होतं। जेव्हा शिवसेनेने अधिकृत त्यांची उमेदवारी यादी जाहीर केली होती त्यावेळेला हिंगोली लोकसभा मतदारसंघातून हेमंत पाटील यांना पुन्हा एकदा उमेदवारी जी आहे ती जाहीर करण्यात आली होती आणि अखेर आपण पाहिलेलं आहे की शिवसेनेकडे जो निर्णय घेण्यात आलेला आहे, वरिष्ठ सूत्रांची आपल्याला माहिती दिलेली आहे त्यानुसार हिंगोली लोकसभा मतदारसंघातून आता बाबूराव कदम यांना उमेदवारी जी आहे तो देण्याचा निर्णय शिवसेनेकडे घेण्यात आलेला आहे। तर यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार या भावना गवळी आहेत आणि भावना गवळी यांचा देखील पत्ता जो आहे तो आता कट करण्यात आलेला आहे। तिथे हिंगोलीचे विद्यमान खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नी राजेश्री पाटील यांना तिथे उमेदवारी देण्याचा निर्णय जो आहे तो घेण्यात आल्याची माहिती मिळते। राजेश्री पाटील या यवतमाळच्या आहेत आणि त्यांचं माहेर ते यवतमाळचं आहे, त्यामुळे त्यांना तिथे उमेदवारी देण्यासंदर्भात चाचपणी करण्यात आली होती आणि अखेर त्यांना तिथे उमेदवारी जी आहे ते देण्याचा निर्णय जो आहे तो घेण्यात आल्याची माहिती मिळते आहे। आणि त्यामुळे एकूण यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघ आणि हिंगोली लोकसभा मतदारसंघ इथले जे शिवसेनेचे विद्यमान खासदार आहेत ते विद्यमान खासदारांचं तिकीट जे आहे ते कापण्यात आलेलं आहे आणि त्यांना तिथे उमेदवारी ज्यांना देण्यात आलेली आहे ती म्हणजे हिंगोली लोकसभा। भाजपला हेमंत पाटलांना उमेदवारी देऊ नये असं भाजपचं म्हणणं होतं। म्हणजे महायुतीमध्ये जरी शिंदेंवर दबाव नसला तरी आपापसात विचारपूर्वक निर्णय घेतले जात आहेत का? मग तो शिंदेंचा उमेदवार असू दे किंवा भाजपचा उमेदवार असू दे किंवा एनसीपीचा। जे आपल्याला वरिष्ठ सूत्रांनी माहिती दिली त्यानुसार हिंगोली लोकसभा मतदारसंघातील स्थानिक जे लोकप्रतिनिधी आहेत, स्थानिक जे पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते यांच्याशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः चर्चा केलेली आहे। यवतमाळ वाशिम इथल्या लोकसभा मतदारसंघातील देखील स्थानिक प्रतिनिधी जे आहेत, लोकप्रतिनिधी असेल, कार्यकर्ते असेल, पदाधिकारी असेल यांच्याशी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चर्चा केलेली आहे आणि खाली ग्रासरूटचा तळागाळातला जो एकूण अंदाज आहे, मतदारांचा काय कल आहे ते पूर्णपणे त्यांनी जाणून घेतलेला आहे आणि अखेर त्यांनी जो निर्णय घेतलेला आहे तो आता आपल्यापर्यंत आलेला आहे। तो म्हणजे हिंगोली लोकसभा मतदारसंघातून बाबूराव कदम यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। ते उद्या उमेदवारी अर्ज दाखल करतील। त्याचबरोबर यवतमाळ वाशिम मधून हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नी राजेश्री पाटील यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतलेला आहे। ते देखील उद्या उमेदवारी अर्ज दाखल करतील। उद्या दुपारी 3 वाजेपर्यंत दुसऱ्या टप्प्यातील जे मतदारसंघ आहेत तिथल्या उमेदवारांचा अर्ज दाखल करण्याची वेळ आहे। दुपारी 3च्या यांचा उमेदवारी अर्ज जो दाखल करण्यात येणार असल्याची माहिती मिळते। त्याचबरोबर त्यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करताना मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे त्यावेळेला उपस्थित असतील असं देखील सांगितलं जात आहे। उदय, आभार, आपण सविस्तरपणे माहिती दिली त्याबद्दल। आपण यावेळची सगळ्यात मोठी बातमी आपल्या न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांना सांगतोय। यवतमाळ वाशिम मधून राजश्री पाटील यांना उमेदवार म्हणून घोषित केलं गेलेलं आहे। भावना गवळींचा पत्ता सुद्धा त्यामुळे कट झालेला आहे। यवतमाळ वाशिम मध्ये भावना गवळी यांना उमेदवारी दिली जाईल अशी चर्चा होती, मात्र भावना गवळींचा नाव मागे पडलेलं आहे, त्यांचा पत्ता कट झालेला आहे आणि राजश्री पाटील यांना उमेदवारी मिळालेली आहे। त्याचबरोबर हिंगोलीमध्ये हिंगोली आणि यवतमाळ ह्या 2 बातम्या आपल्या पुढे येत आहेत। यवतमाळ वाशिम मधून भावना गवळी यांचा पत्ता कट झालाय। त्या तिथल्या विद्यमान खासदार होत्या, त्या आजही शिंदेंना भेटायला आलेल्या होत्या, मात्र काहीही होऊ शकलं नाही आणि राजश्री पाटील यांना उमेदवारी दिली गेलेली आहे। यवतमाळ वाशिम राजश्री पाटील शिवसेनेनं उमेदवारी जाहीर केली आहे। उद्या ते आपल्या उमेदवारी अर्ज भरणार आहेत आणि हिंगोलीमध्ये सुद्धा हेमंत पाटलांचा पत्ता कट झालेला आहे। फार महत्त्वाच्या या दोन्ही घडामोडी आहेत। वारंवार याविषयी चर्चा होत होत्या। परत एकदा आपण आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांच्याकडे जाऊया।
उदय, एका पाठोपाठ एक दोन महत्त्वाच्या बातम्या तुम्ही देताय. एकतर हिंगोली संदर्भात सुद्धा उमेदवार निश्चिती झालेली आहे आणि यवतमाळ वाशिम मध्ये भावना गवळींचा सुद्धा पत्ता कट झाला. म्हणजे दोन खासदारांना बाजूला ठेवून वेगळ्या उमेदवाराचा विचार केला गेलाय. काय सांगाल? जसं सोडणं आपल्या सर्वांना कल्पनाच आहे की महायुतीने टार्गेट केलेले आहे महाराष्ट्रामध्ये की 45+ उमेदवार जे आहेत ते जिंकून आणण्यासाठी आणि त्यासाठी ज्याचं इलेक्ट्रॉल मेरिट आहे म्हणजे जो निवडून येऊ शकतो असा सक्षम उमेदवार जो आहे तो महायुतीकडून दिला जाणार आहे. त्यासाठी शिवसेना असेल, भाजप असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट असेल यांच्यामधला जो सक्षम उमेदवार असेल त्याला ती उमेदवारी जी आहे ती दिली जाणार आहे. त्यामुळे शिवसेनेनं पहिल्या टप्प्यात आपण पाहिलेलं आहे की रामटेक लोकसभा मतदारसंघातून देखील विद्यमान जे खासदार आहेत कृपाल तुमाने यांचं तिकीट जे आहे तिथून कापलेलं आहे. त्यांच्याऐवजी तिथे राजू पारवे यांना तिथे उमेदवारी जी आहे ती देण्यात आलेली आहे. त्या पाठोपाठ आता यवतमाळ वाशिम इथल्या ज्या खासदार आहेत भावना गवळी यांचं देखील तिकीट कापलं गेल्याची माहिती जी आहे ती सूत्रांनी दिलेली आहे. तिथे आपण पाहतो की हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नींना तिथे उमेदवारी. उदय, तुम्ही असे सोबत राहा. बाबूराव कदम स्वतः आपल्या सोबत आहे दूरध्वनीवरून. बाबूराव कदम, आपला सगळ्यात आधी तर अभिनंदन. बातमी येते हिंगोलीतून शिवसेनेकडून आपण लोकसभेला सामोरे जाणार आहात. काय सांगाल? पहिली प्रतिक्रिया. धन्यवाद ताई, आभारी आहोत. सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांनी हिंगोली लोकसभेची एक सर्वसाधारण शेतकरी गरीब कुटुंबातल्या मुलाला हिंगोली लोकसभेची उमेदवारी देऊन माझ्यावर एक म्हणजे खूप मोठे भावनिक झालो मी. खूप मोठे उपकार झालेत आणि मी जे एकनाथभाई शिंदे यांनी जबाबदारी टाकली हे बरोबर. तुम्ही भावनिक झालाय, तुमचा आवाज जड झालाय, पण बाबूराव कदम, आपण उपकार म्हणण्यापेक्षा आपण म्हणूया खूप मोठी जबाबदारी तुमच्यावर टाकली आहे. हो, खूपच मोठी जबाबदारी झाली. माझ्यासारख्या सर्वसाधारण कुटुंबातील शेतकरी कुटुंबातील मुलांना लोकसभेची जबाबदारी म्हणजे ही फार मोठी जबाबदारी झाली. आपल्याला कधी फोन आला वर्षावरून? वर्षावरून फोन आणखी नाही आला. मी तर म्हणजे इथं बाहेरच आहे म्हणजे. पण मग आपल्याला कसं कळलं आपल्याला उमेदवारी मिळाली? जे विद्यमान खासदार आहेत हेमंत पाटील त्यांचा पत्ता कट केलाय आणि आपल्याला उमेदवारी दिली आहे. नाही, ते सुद्धा आमचे मित्रच आहेत, असं काही नाही. पण मग आपण एकत्रित काम करणार, आता कामाला लागणार लोकसभेच्या एकत्रित मित्र, आमचे जवळचे मित्रच आहेत. मी आणि हेमंत भाऊ जे खासदार म्हणून 5 वर्ष त्यांनी काम केलं, अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलं. बरोबर. गेल्या 60 वर्षात जे नाही केलं ते एकनाथभाई शिंदे मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर 1.5 वर्षामध्ये त्यांनी काम केलं. बरोबर. बाबूरावजी, आमचे प्रतिनिधी आहेत उदय जाधव, ते आपल्याशी बोलतायत. त्यांचा आता आपल्याला आवाज येईल. उदय. धन्यवाद सुवर्णा. बाबूराव कदम, तुम्हाला एक प्रश्न विचारण्याचं एक आहे महत्वाचं म्हणजे हिंगोली लोकसभा मतदारसंघामधले जे विद्यमान खासदार आहेत हेमंत पाटील यांच्या संदर्भात स्थानिक जे भाजपचे कार्यकर्ते ते नाराज होते, त्यांनी तिथे निदर्शनं केली होती. त्यांची नाराजी आता कशी मिटवणार तुम्ही आणि त्यांचा सपोर्ट जो आहे तो कसा मिळवणार? कारण त्यांनी हेमंत पाटील यांच्या नावाला विरोध केला होता. आता तुमच्या नावाला देखील ते विरोध करतायत का? तुम्हाला देखील त्यांचं समर्थन मिळतंय? एक तारेवरची कसरत जी आहे हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये तुम्हाला करावी लागणार आहे. भाजपाचं समर्थन तुम्हाला इथे मिळणार आहे का? नाही, हेमंत भाऊंना सुद्धा भाजपाचं समर्थनच होतं आणि मला सुद्धा भाजपाचं समर्थनच राहणार आहे आणि आमचे सर्वांचे चांगले संबंध आहेत आणि सर्वच लोक कामाला लागतील. आता तिकीट हे म्हणजे मतभेद असू शकतात, परंतु असं काय आमचं भांडणं वगैरे काही नाही आणि सर्वच हेमंत भाऊ असो, भाजपाची मंडळी असो, माझ्यावर जी जबाबदारी टाकली एकनाथभाई शिंदेच्या माध्यमातून हिंगोली लोकसभेची, निश्चितच सर्व मंडळी माझ्यासाठी काम करेल, मला आत्मविश्वास आहे.
हो हो ठीक. आता सध्या मुंबईत आहात का बाबूरावजी? आणि आपल्याला न्यूज 18 लोकमत कडून कळलं उमेदवारी संदर्भात की आपल्याला आधी कल्पना आली होती, कोणी फोन केला होता, कळवलं होतं? नाही, पहिला फोन आपल्याकडूनच आला, आपल्याच चॅनलच्या माध्यमातून न्यूज 18 लोकमत. बर, म्हणजे अधिकृत घोषणा यवतमाळ वाशिम बद्दल आणि हिंगोली बद्दल होईलच, पण बातमी समोर येते बाबूराव कदम हे हिंगोलीचे लोकसभेचे उमेदवार असतील. आता लोकसभेची तयारी बाबूराव कदम करतील आणि आपलं परत एकदा खूप खूप अभिनंदन बाबूराव कदम. आपल्याला काय आव्हानं वाटतायत लोकसभेला सामोरं जाताना, आत्ताची परिस्थिती बघताना? कारण आपण सध्याही हेमंत पाटलांसोबत असालच या सगळ्या वातावरणामध्ये लोकसभेच्या. हो 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 निश्चितच आव्हान तर खासदार हेमंत भाऊ पाटलांनी खूप कामी मार्गी लावलेले आहेत. एक पेनगंगा प्रोजेक्ट, त्याच्यानंतर असे बरेच प्रोजेक्ट आहेत की वर्षानुवर्ष रखडत पडलेले होते, काही नवीन प्रोजेक्ट. तर निश्चितच हे जरी मंजूर केले असले तरी पूर्णत्वास नेण्याची माझ्या पुढे एक आव्हान आहे आणि ते मी स्वीकारणार आहे. आता शिवसेना उबाठाचाच उमेदवार तुमच्या समोर आहे, नागेश पाटील आष्टीकर. त्यांचं आव्हान वाटतंय तुम्हाला? नाही, काही आव्हान वाटत नाही. मी मागच्या 2019ला अपक्ष होतो विधानसभेला आणि त्यांनी रनिंग आमदार होते. त्यांच्यापेक्षा मला 18 ते 20,000 मतं जास्तीचे अपक्ष राहून सुद्धा जास्तीचे पडले होते. बर. हो. धन्यवाद बाबूराव कदम. आपण न्यूज 18 लोकमतशी सविस्तर बोललात त्याबद्दल आम्हाला आनंद आहे की आमच्याकडून आपल्याला कळलं की आपल्याला उमेदवारी जाहीर झालेली आहे. लोकसभेच्या तयारी दरम्यान न्यूज 18 लोकमत आपल्यापर्यंत पुन्हा एकदा पोहोचेलच. आभार, आपण बोललात त्याबद्दल. उदय आपल्यासोबत आहेतच, उदय यांच्याशी आपण बोलूया. उदय, आपण बघितलं बाबूराव कदम यांना उमेदवारी जाहीर झाली, हे सगळ्यात आधी तू म्हणजे न्यूज 18 लोकमतने कळवलेलं आहे त्यांना. आणि आता शिवसेना उबाठा विरुद्ध शिवसेना अशी लढत आहे हिंगोलीमध्ये. काय सांगाल हिंगोली आणि यवतमाळ वाशिम बद्दल? सुवर्ण, हिंगोली लोकसभा मतदारसंघ आणि वाशिम यवतमाळ लोकसभा मतदारसंघ हे पश्चिम विदर्भामधले हे लोकसभा मतदारसंघ आहेत. आणि इथे आपण पाहतोय की शिवसेनेने गेले 2 टर्म किंवा 4 टर्म असेल हे खासदार जे तिथे निवडून आणलेले आहेत. मात्र यंदा जे पारंपरिक खासदार आहेत किंवा पारंपरिक हा मतदारसंघ जो आहे तिथले जे विद्यमान खासदार आहेत त्यांची उमेदवारी जी आहे ती शिवसेनेने रद्द करण्याचं धाडस जे आहे ते दाखवलेलं आहे. हे धाडस कोणामध्ये दाखवलं तर स्थानिक कार्यकर्ते, पदाधिकारी यांचं जे एकूण मत आहे ते सगळं जाणून आणि तिथलं जे एकूण राजकीय समीकरण आहे ते सगळं लक्षात घेऊन हे राजकीय पाऊल जे उचलल्याचं सांगितलं जात आहे. त्यातच एक कुठेतरी ऍडजस्टमेंट जी आहे ती देखील केलेली आपल्याला पाहायला मिळते आहे. हिंगोलीचे विद्यमान खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नींना राजश्री पाटील यांना यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. कारण ते यवतमाळ वाशिम इथलं त्यांचं माहेर आहे, म्हणजे तिथल्या त्या स्थानिक नागरिक होत्या, त्यामुळे त्यांना तिथून उमेदवारी जी देण्यात आलेली आहे. राजश्री पाटील यांच्या संदर्भात बोलायचं झालं तर हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये त्यांचं पक्षांतर्गत एक काम आहे, ते तिथले कार्यरत असतात. राजकीय पक्षांमध्ये त्यांचं खूप चांगलं काम असल्याचं सांगितलं जात आहे. त्याचबरोबर इतर ज्या सामाजिक आणि आर्थिक संस्था आहेत तिथे देखील त्या अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत आणि तिथे देखील ते काम करत असतात. त्यामुळे जनसंपर्क त्यांचा तो आहे तो दांडगा आहे. त्यामुळे त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना अखेर यवतमाळ वाशिम या लोकसभा मतदारसंघातून त्यांना उमेदवारी देण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. त्याचबरोबर बाबूराव कदम जे आहेत हे नांदेड आणि हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये कार्यरत होते, त्यामुळे त्यांचं कार्य लक्षात घेऊन शिवसेनेने त्यांना हिंगोली लोकसभा मतदारसंघातून त्यांना तिथे उमेदवारी जी आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे. हे दोन्ही उमेदवार जे उद्या उमेदवारी अर्ज त्यांचा दाखल करतील. त्यांचा उमेदवारी दाखल करत असताना स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या उमेदवारांच्या सोबत तिथे उमेदवारी अर्ज दाखल करताना उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळते. एक थोडं थांबवून तुम्हाला उदय असा प्रश्न आहे की साधारण एक चर्चा अशी समोर येत होती की भाजप आपल्या सर्व्हेचा तर्क पुढे करत सातत्यानं विद्यमान खासदार आहेत त्यांना, शिंदेंचे विद्यमान खासदार त्यांना बदलण्यासाठी प्रयत्नशील आहे आणि त्यामुळे थोडीशी नाराजी शिंदेंच्या पदाधिकाऱ्यांमध्ये आणि मंत्र्यांमध्ये दिसत होती. तर तुम्ही स्वतः फील्डवर असता, या संदर्भात काय समोर येत आहे?
जेव्हा लोकसभा निवडणुका खरं तर घोषित झाल्या त्यानंतर निवडणुकांच्या घोषणेनंतर भाजपने संपूर्ण देशभरातल्या लोकसभा मतदारसंघातला एक शेवटच्या टप्प्यातला जो सर्व्हे आहे तो करून घेतला होता आणि शेवटच्या टप्प्यामध्ये नेमकं वातावरण ग्रासरूट लेवलवरती काय आहे याचा देखील अंदाज भाजपने घेतला होता। भाजपने जेव्हा अहवाल समोर आणला, या सर्व्हे समोर आणला, त्यावेळेला काही विद्यमान खासदारांच्या संदर्भात जे नकारात्मक जी एकूण चर्चा सुरू होती त्याचा फटका जो आहे उमेदवारीला मिळू शकतो, उमेदवाराला बसू शकतो आणि त्यामुळे एकूणच एनडीएच्या उमेदवाराला मिळू शकतो, महायुतीच्या उमेदवाराला मिळू शकतो। त्यामुळे तात्काळ उमेदवार बदलण्याच्या सूचना ज्या त्यांनी त्यांच्या सहकारी पक्षांना दिल्या होत्या। त्यामुळे सहकारी पक्ष म्हणजे शिवसेना असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल यांच्याबद्दल बोलायचं झालं तर शिवसेनेने देखील स्वतः एक सर्व्हे जो आहे खाली तळागाळामध्ये केला गेला होता आणि भाजपने जो सर्व्हे दिला होता आणि शिवसेनेने जो नवीन स्वतःचा सर्व्हे जो आहे शेवटच्या टप्प्यामध्ये करून घेतला होता त्याचा एकंदरीत अहवाल आणि स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तळागाळातल्या कार्यकर्त्यांशी, पदाधिकाऱ्यांशी, स्थानिक जे पदाधिकारी आहेत, लोकप्रतिनिधी आहेत यांच्याशी स्वतः वन टू वन चर्चा जी आहे ती केलेली आणि त्यानंतर हे निर्णय जे आहेत ते घेण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे। त्यामुळे एकूणच ही लोकसभा निवडणूक अतिशय गांभीर्याने आणि अक्षरशः खाली आपण म्हणू शकतो की ताक देखील फुंकून घेतलं जातं। अशा प्रकारे अतिशय काटेकोरपणे चाचपणी करूनच उमेदवार जो आहे तो निवडला जातो आहे। त्यामुळे हा उमेदवारांची जी निवड जी आहे ती करण्यात आलेली आहे। विद्यमान खासदारांना डावलणं फार कठीण काम आहे, खूप धाडसाचा निर्णय, मात्र हा धाडसाचा निर्णय शिवसेनेने घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। नक्कीच अतिशय धाडसी असा हा निर्णय घेतलेला आहे, पण उदय या निर्णयाचे पडसाद काय उमटतील? एक प्रकारे समजूत काढण्याचा सुद्धा प्रयत्न आहे का की बाबूराव यांना आता तिथे उमेदवारी दिल्याच्या नंतर हेमंत पाटील यांची नाराजी येणार नाही म्हणून राजश्री पाटील यांना उमेदवारी, की खरोखरच या ठिकाणी हे धाडस दाखवलंय? अगदी बरोबर, धाडसच म्हणावं लागेल कारण विद्यमान खासदारांना अशा प्रकारे बाजूला सारणं खूप मोठं कठीण काम आहे। कारण याच खासदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरती विश्वास ठेवून त्यांच्यासोबत त्यांनी जो उठाव जो आहे तो केला होता आणि अखेर उठाव केल्यानंतर त्यांना तिथे तिकीट जे आहे ते नाकारलं गेलेलं आहे। त्यामुळे कुठेतरी विश्वासार्हतेला तडा जाईल का अशी देखील शंका जी ती घेतली जाते। मात्र अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पूर्णपणे ग्राउंड रियालिटी जी आहे ते विद्यमान खासदारांच्या समोर ठेवली। जर आपल्याला उमेदवार निवडून आणायचा असेल तर उमेदवार बदलणं हे क्रमप्राप्त आहे। त्यामुळे तिथे उमेदवार कोण असावा याबद्दल देखील विद्यमान खासदारांशी त्यांनी चर्चा केलेली आहे। हेमंत पाटील यांच्या संदर्भात बोलायचं झालं तर हेमंत पाटील हे विद्यमान खासदार आहेत हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे। त्यांना तिथे हिंगोली लोकसभा मतदारसंघाचं उमेदवारी जी आहे ते तिकीट कापत असताना त्यांच्या पत्नीला मात्र यवतमाळ नक्कीच एक मोठा निर्णय म्हणावा लागेल शिवसेनेने घेतलेला हिंगोली आणि वाशिम यवतमाळ लोकसभा मतदारसंघासंदर्भातला। धन्यवाद उदय तुमिंद्रे सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।